नमस्कार. संजय गांधी मी आधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पात्र जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी या पुढचे जे सगळे हप्ते आहेत हे मिळवण्यासाठी, त्याचबरोबर 1500 जे मिळत आहेत 2500 ऐवजी त्यांच्यासाठी 2500 मिळवण्यासाठी सुद्धा एक महत्वाचा जाहीरनामा परिपत्रक तहसीलदार कार्यालयाअंतर्गत जाहीर करण्यात आला आहे. आता अशा पद्धतीचं हे तहसीलदार कार्यालयाअंतर्गत परिपत्रक आहे. त्यामध्ये महत्वाच्या सूचना दिव्यांग लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या आहेत. या अंतर्गत जो लाभ दिला जातो तो सध्याचा जो लाभ मिळणार आहे यामध्ये पाहू शकता 1500 म्हणजे 2500 आहे. पण काही लाभार्थ्यांना त्याचं दिव्यांग कार्ड जे आहे UDID कार्ड अपडेट न झाल्यामुळे 1500 मिळत आहेत. काही लाभार्थ्यांना काहीच मिळत नाहीये. तर या संदर्भातलं महत्वाचं परिपत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे. पूर्ण परिपत्रक डिटेलमध्ये जाणून घेऊयात. त्याचबरोबर जानेवारी महिन्याच्या त्याबाबतच्या ज्या नवीन अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत यामध्ये लाभ घेणारे दिव्यांग लाभार्थी, त्याचबरोबर विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी सगळ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी अपडेट आपण शेअर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत शेअर करा आणि महत्वाच्या ज्या अशा अपडेट आहेत येण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून सगळ्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. जे परिपत्रक आलं आहे जाहीरनामा तुमच्या समोर पाहू शकता, मी स्क्रीनवर शेअर केलंय. तर या परिपत्रकामध्ये सुरुवातीला म्हटलेलं आहे जाहीरनामा. तर हा तहसीलदार कार्यालय नेर अंतर्गत जाहीर करण्यात आलाय. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीचं परिपत्रक हे सगळ्या कार्यालयामध्ये तहसीलदार कार्यालय जे आहेत सगळ्या जिल्ह्यांची, सगळ्या तालुक्यांची यांच्या मार्फत जाहीर केलं जाणार आहे. अत्यंत महत्वाचं असं हे परिपत्रक आहे. विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचं UDID कार्ड हे आधार कार्डशी संलग्न करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे. अशा पद्धतीचा हा जाहीरनामा आहे. पाहू शकता 7 जानेवारीचं हे परिपत्रक असलं तरी 14 जानेवारीला हे जाहीर केलेले आहे सही करून. यामध्ये आपल्याकडे जे परिपत्रक आलंय त्यानुसार संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने तहसीलदार कार्यालय नेर अंतर्गत सर्व संजय गांधी निराधार, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या दिव्यांगांसाठीच्या विविध योजना इत्यादीसाठी दिव्यांग प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजे UDID कार्ड हे कंपल्सरी आहे. UDID दिव्यांग प्रमाणपत्रास आधार लिंक असणं सुद्धा आवश्यक आहे. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेतील सर्व दिव्यांगांना 1500 वरून 2500 रुपये असे वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID कार्ड हे कंपल्सरी असणं आवश्यक आहे, बंधनकारक आहे. UDID दिव्यांग प्रमाणपत्राला आधार कार्ड लिंक सुद्धा असणं हे सुद्धा आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांचं आधार लिंक नसेल त्याने 20 जानेवारी पाहू शकता, महत्वाची तारीख त्याने शेअर केली, 20 जानेवारी 2025 पर्यंत UDID दिव्यांग प्रमाणपत्रास लिंक करून आधार लिंक करणं आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांना 2500 ऐवजी 1500 रुपयेचा लाभ भेटत आहे त्यांना 20 जानेवारी 2025 पूर्वी तहसीलदार कार्यालयामध्ये येऊन भेटावं आणि त्याबाबतची माहिती देणं आवश्यक आहे. त्यांचं UDID कार्ड त्यांनी अपडेट करून घेणं आवश्यक आहे. तहसीलदार कार्यालयामधल्या निराधार शाखेमध्ये जाऊन डॅशबोर्डवर ते अपडेट केलं जाईल. त्यामुळे महत्वाची तारीख आहे, विसरायची नाही, 20 जानेवारी 2025. त्यानंतर दिनांक 31 जानेवारी पुढची तारीख सुद्धा महत्वाची. 31 जानेवारी 2025 पूर्वी तहसील कार्यालयात येऊन हयात प्रमाणपत्र सादर करणं आणि UDID दिव्यांग प्रमाणपत्राचं KYC करणं आवश्यक आहे. ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचं तहसील कार्यालयात हयात प्रमाणपत्र प्राप्त होणार नाही आणि UDID दिव्यांग प्रमाणपत्राचे KYC होणार नाही त्यांचं पुढील महिन्याचं अनुदान अडचणी निर्माण झाल्यास लाभार्थी स्वतः जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी. आता हे तहसीलदार कार्यालय नेर अंतर्गत हे परिपत्रक जरी जारी झालं असलं, हा जाहीरनामा जाहीर झाला असला तरी सगळ्या जिल्ह्यातील, सगळ्या तालुक्यातील
सगळ्या लाभार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा आहे. पाहू शकता UDID कार्ड हे कंपल्सरी आहे. 20 जानेवारी पर्यंत तुम्ही अपडेट करू शकता. म्हणजे 1500 ऐवजी तुम्हाला 2500 मिळत नसतील, पण 1500 मिळत नसेल तर ते अपडेट करून तुमचा लाभ जो आहे पुढचा वेळेवर मिळेल. त्याचबरोबर याच अपडेटमध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सांगण्यात आली आहे की यामध्ये जो लाभ आहे जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो हे सुद्धा आपल्याला समजतंय. व्हिडिओच्या शेवटी आपण ती माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी सगळ्यात महत्वाचं म्हणजे UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्राचं KYC, त्याचबरोबर तुमचं हयात प्रमाणपत्र जे आहे हे सबमिट करण्यासाठी शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 2026 सॉरी इथे चुकून झालेलं आहे मला वाटतं, किंवा याच्यामध्ये काहीतरी डिफेक्ट आहे. 31 जानेवारी 2026 पाहिजे इथे. त्याचबरोबर इथे सुद्धा 2026 पाहिजे, तर इथे 2025 ऐवजी 2026 पकड्या. त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे यामध्ये अपडेट करताना सांगताना माहिती किंवा टायपिंग करताना त्यांच्याकडून मिस्टेक झाली असेल तर 2025 ऐवजी 2026 असं वाचा त्याच्यामध्ये. यामध्ये पाहू शकता अशा पद्धतीने 2026 पर्यंत तुम्हाला तुमचे जे यामध्ये हयात प्रमाणपत्र आहे हे सादर करायचं आहे. त्याचबरोबर 20 जानेवारी 2026 पूर्वी तुमचे जे UDID कार्ड आहे हे सबमिट करून तुमचं जे 1500 रुपये जर मिळत असतील 2500 ऐवजी तर ते अपडेट केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने अत्यंत महत्वाची अपडेट ही निराधार शाखेअंतर्गत तहसीलदार कार्यालयाअंतर्गत जाहीरनामा परिपत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे. ज्या लाभार्थ्यांचं असं अडचणी आहेत त्यांना वेळेवर हप्ता म्हणजे हप्ता जो आहे कमी येत आहे किंवा येत नाहीये त्या अडचणी त्यांच्या पूर्ण केल्या जाऊ शकतात. अशा पद्धतीचं तुमची निराधारची शाखा आहे तहसीलदार कार्यालयामध्ये गेल्यानंतर ना याबाबतचे अपडेट तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीचं परिपत्रक हे जाहीर झालं आहे. फक्त एकाच तहसीलदार कार्यालयाअंतर्गत नाही तर सगळ्या कार्यालयाअंतर्गत अत्यंत महत्वाचं असं परिपत्रक जाहीर झालं आहे. ते अपडेट करून तुमची माहिती, तुमचा जो हप्ता आहे पुढचा चांगल्या पद्धतीने संपूर्ण हप्ता आणि वेळेत तुम्ही मिळवू शकता. त्याचबरोबर याच अपडेटमध्ये जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबतचे अपडेट सुद्धा दडलेली आहे. पाहू शकता नेर तालुक्याअंतर्गत, नेर तहसील अंतर्गत जे अपडेट दिले त्याच्यामध्ये 20 जानेवारी पूर्वी त्यांनी अपडेट करायला सांगितलंय. याचा अर्थ असा होतो की 20 जानेवारी नंतर एक 2 ते 3 दिवसांमध्ये हप्ता जो आहे जमा होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. सगळ्यात आधी आता जे निवडणुका आहेत त्यांचा निकाल, त्याचबरोबर पुढची प्रक्रिया या कारणामुळे शासन निर्णय कदाचित या महिन्यामध्ये सुद्धा येण्याची शक्यता कमी दिसते. मात्र जरी शासन निर्णय नाही आला तरी गेल्या महिन्यासारखंच या महिन्यामध्ये सुद्धा 20 ते 22 तारखेपर्यंत पोर्टलवर अपडेट जारी करून जानेवारीचा हप्ता हा दिला जाऊ शकतो अशी शक्यता आहे. नक्की काय घडतंय याबाबतच्या अपडेट आपण दररोजच देत असतो. शासनाला सुद्धा अशी विनंती आहे या निराधार योजना जुडी योजना असून यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम समस्या नसताना, यामध्ये निवडणुकीची अडचण नसताना, कोणत्याही प्रकारचा राजकीय अडथळा नसताना, कोणत्याही कारणामुळे लाभार्थ्यांचा जो हप्ता आहे महत्वाचा निराधार बांधवांचा हप्ता हा अडवून ठेवला जातोय त्यांना अशी अपेक्षा आहे, पाहू शकता विनंती आहे की त्यांचा लाभ जो आहे त्यांच्यापर्यंत वेळेवर पोहोचावा अशीच अपेक्षा आहे. लवकरच आपल्याला या संदर्भातली चांगली बातमी प्राप्त होईल. अशा सगळ्या ज्या महत्वाच्या अपडेट आहेत निराधार योजनेअंतर्गत येण्यासाठी मराठी बिग गाईड या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.